जर तुम्हीसुद्धा 12वी स्टेट बोर्ड CET किंवा नीटची प्रिपरेशन करत आहात तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण अशा सर्व महत्त्वाच्या कन्सेप्ट सोप्या भाषेत आणि डिटेलमध्ये शिकणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इझी बायो हब या एज्युकेशनल चॅनलमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजीचा अगदी सोपा लेसन पण इम्पॉर्टंट असलेला लेसन अगदी बेसिकपासून शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या बेसिक लेसन पासून, मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स म्हणजे झाडं पाहायला मिळतात. पण त्यातही आपल्याला अट्रॅक्ट करणारी झाडं म्हणजे असतात फुलं असणारी झाडं, फ्लावरिंग प्लांट्स. तर आज अशाच आपण फ्लावरिंग प्लांट्सची स्टडी करणार आहोत मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स या लेसनमध्ये. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स हा लेसन. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? मॉर्फॉलॉजी इज अ स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स. एक अशी ब्रांच आहे बायोलॉजीची ज्यामध्ये आपण कुठल्याही ऑर्गॅनिझमचे एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी करतो. तर या ठिकाणी आपण फ्लावरिंग प्लांट्सचे एक्सटर्नल म्हणजे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर स्टडी करणार आहोत. मॉर्फॉलॉजीमध्ये आपण एक्सटर्नल कॅरेक्टर्सची स्टडी करतो आणि आपण मॉर्फॉलॉजी शिकतो आहे फ्लावरिंग प्लांट्सची. तर फ्लावरिंग प्लांट्सलाच दुसरा वर्ड आपण यूज करतो आपल्या बायोलॉजीमध्ये, त्याला म्हटलं जातं एंजिओस्पर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा स्टडी करणार आहोत तो आहे मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजे आपण एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी करणार आहोत फ्लावरिंग प्लांट्सचे म्हणजेच एंजिओस्पर्म्सचे. तर सगळ्यात पहिले आपण जर एक टिपिकल प्लांट स्टडी केला एंजिओस्पर्मिक प्लांट, तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते कॅरेक्टर पाहायला मिळतील. त्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला ही जी डायग्राम दिसते आहे याच्यानुसार आपल्याला जे कॅरेक्टर्स आपण पाहतो आहे ते दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे. पहा, रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. रूट सिस्टीम अँड शूट सिस्टीम. आता ही जी रूट सिस्टीम आहे हा सगळ्यात खालचा पार्ट दिसतो आहे आणि शूट सिस्टीम म्हणजे प्लांटचा वरचा पार्ट. रूट सिस्टीममध्ये आपण पाहतो की इथे तुम्हाला प्रायमरी रूट्स दिसतात, सेकंडरी रूट्स दिसत आहेत. म्हणजे रूट्स व्यतिरिक्त दुसरं काहीही या ठिकाणी दिसत नाही आहे ना. हा रूटचा जो पार्ट हा सॉइलच्या खाली ग्रो होतो आहे, म्हणून आपण याला म्हटलं अंडरग्राउंड पार्ट. आणि हा सर्वात खालचा पार्ट असल्यामुळे आपण याला म्हटलेलं आहे डिसेंडिंग पार्ट, अंडरग्राउंड डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट. आता रूट सिस्टीममध्ये फक्त आणि फक्त रूट्स दिसत आहेत, म्हणून आपण याला म्हणतो आहे होमोजिनस सिस्टीम. होमोजिनस, होमोचा अर्थ होतो सिमिलर, म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये सगळेचे सगळे ते एकसारखे आहेत. यामध्ये फक्त आणि फक्त रूट्स आहेत जे एकसारखे दिसतात, म्हणून आपण याला होमोजिनस सिस्टीम म्हणू शकतो. त्यानंतर हा जो रूट सिस्टीमचा पार्ट आहे हा कधीही जमिनीच्या खाली ग्रो होतो, खालच्या साईडला ग्रो होतो, डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणून आपण याला म्हणू शकतो की द ग्रोथ ऑफ द रूट सिस्टीम इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक दॅट मीन्स द ग्रोथ इज टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा वॉटरचं ॲब्सॉर्प्शन करतो, हा वॉटरच्या साईडनेची ग्रोथ होते, म्हणून याला आपण म्हणू शकतो इट इज ऑल्सो पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. द मेन फंक्शन ऑफ द रूट्स. मेन फंक्शन जे आहे रूट सिस्टीमचं ते आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. सॉईलमधले जे वॉटर मिनरल्स आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन करण्याचं फंक्शन आहे रूट सिस्टीमचं. सोबतच प्लांटला अँकरेज म्हणजे फिक्सेशन देण्याचं कामही रूट सिस्टीम करत असते. सो द रूट सिस्टीम is showing the four main characters. The root system is the underground and descending part of the plant. It is homogeneous system. Then it is positively geotropic and positively hydrotropic. And the main function of the root system is absorption and anchorage. तर इथे आपण रूट सिस्टीमला स्टडी केलं. याच्या पुढचा जो पार्ट आहे
जो एरियल पार्ट आहे म्हणजे सॉइलच्या वर जो ग्रो होतो अशा या पार्टला आपण म्हणतो आहे शूट सिस्टीम. सो शूट सिस्टीम कन्सिस्ट ऑफ व्हॉट? शूट सिस्टीममध्ये काय काय दिसतं आहे तुम्हाला? शूट सिस्टीममध्ये लीफ दिसत आहेत, स्टेम आहे, फ्रूट आहे, फ्लावर आहे, वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. सो शूट सिस्टीम इज अ एरियल पार्ट अँड इट इज असेंडिंग पार्ट. वरच्या साईडला ग्रोथ होते म्हणून आपण याला असेंडिंग पार्ट म्हणू शकतो. अँड इट कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ द पार्ट्स. व्हेरियस टाइप्स ऑफ पार्ट्सने हा पार्ट बनलेला आहे, सिस्टीम बनलेली आहे, म्हणून याला आपण हेटेरोजिनस सिस्टीम म्हणू शकतो. हेटेरो मीन्स डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन्स. डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन्स लाईक लीफ, स्टेम, फ्रूट, फ्लावर एट्सेट्रा. त्यानंतर शूट सिस्टीमची ग्रोथ ही नेहमी वरच्या दिशेला होते, टुवर्ड्स दी सनलाईट. सनलाईटच्या दिशेने होते म्हणून आपण याला पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणू शकतो. The growth of the shoot system is always positively phototropic. आणि फंक्शन्स जे आहे शूट सिस्टीमचे ते वेगवेगळे आहे अकॉर्डिंग टू द ऑर्गन्स. जसं लाईक लीफ हा फोटोसिंथेसिस करतो ॲज इट इज ग्रीन इन कलर. स्टेमचं फंक्शन आहे कंडक्शन अँड टू गिव्ह द सपोर्ट टू द प्लांट. त्यानंतर फ्लावर हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे या शूट सिस्टीमचा. फ्लावर इज द ओनली part which is called as the reproductive part, and all other parts of the plant are called as vegetative part of plant. रूट सिस्टीम असो किंवा शूट सिस्टीम असो त्यामध्ये फ्लावर जर सोडला तर इतर सर्व पार्ट्स हे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत आणि फ्लावर हा एकमेव रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण स्टडी केले कॅरेक्टर्स जे आपल्याला टिपिकल एंजियोस्पर्मिक प्लांट्समध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर स्टडी करणार आहोत आपण स्ट्रक्चर ऑफ रूट. स्ट्रक्चर ऑफ रूट. तर रूटचं जे स्ट्रक्चर आहे, कुठला एखादा टिपिकल रूट जर आपण स्टडी केला तर त्यामध्ये आपल्याला 5 रिजन्स पाहायला मिळतील. 5 रिजन्स पाहायला मिळतील. राईट फ्रॉम द अपेक्स अप टू द बेस 5 पार्ट्स आपण इथे स्टडी करणार आहोत. त्यातला सगळ्यात खालचा लोअर मोस्ट पोर्शन जो आहे त्याला म्हटलं आहे रिजन ऑफ रूट कॅप. रिजन ऑफ रूट कॅप. रूट कॅप हा पहिला पोर्शन आहे जो रूटच्या अपेक्सवर प्रेझेंट असतो. हा एक शीतसारखा पार्ट आहे जो रूटच्या अपेक्सला कव्हर करतो. आता रूट कॅपचं फंक्शन काय आहे? रूट कॅपचं फंक्शन आहे की जे न्यूबॉर्न सेल्स आहेत किंवा जो अपायकल पार्ट आहे रूटचा त्याला प्रोटेक्शन देणे ड्युरिंग द पेनिट्रेशन ऑफ द रूट इनसाइड द सॉइल. जेव्हा रूट हा सॉइलमध्ये पेनिट्रेट होत असतो, ग्रो करत असतो, त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करायचं काम रूट कॅप्सचं आहे. देन द नेक्स्ट रिजन इज मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजनमध्ये आपण बघतो की हा रिजन रूट कॅप रिजनच्या अगदी नेक्स्ट आहे, जस्ट अबव आहे. मेरिस्टेमॅटिक रिजन हा इट इज जस्ट अबव टू द रिजन ऑफ रूट कॅप. या ठिकाणी आपल्याला सेल्स जे आहेत हे स्पेशली कोणते सेल्स दिसतील? मेरिस्टेमॅटिक सेल्स दिसतील. अँड मेरिस्टेमॅटिक सेल्स हॅव द ॲबिलिटी टू डिवाइड अँड रीडिवाइड. Hence, it is also called as the region of cell division. हा जो रिजन आहे याला रिजन ऑफ सेल डिव्हिजन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण इथले जे सेल आहे हे कंटिन्युअसली डिवाइड आणि रीडिवाइड होत असतात. त्यानंतर नेक्स्ट रिजन आहे रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. रिजन ऑफ सेल इलॉंगेशन इट इज जस्ट अबव द मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजनच्या जस्ट अबव काय आहे? रिजन ऑफ सेल इलॉंगेशन. हा जो रिजन ऑफ सेल इलॉंगेशन आहे हा या ठिकाणी सेल जे न्यूली बॉर्न सेल्स आहे इलॉंगेट होतात आणि इलॉंगेशनमुळे रूटची जी लेंथ आहे ती इन्क्रीज होत जाते. रिजन ऑफ सेल इलॉंगेशन नंतर आपल्याला दिसतो आहे हा पोर्शन जिथे आपल्याला रूट हेअर्स ग्रो झालेले दिसत आहे.
So this region is called as region of root hairs. Region of root hairs, या ठिकाणी रूट हेअर्स जे युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे आणि जे एक्सटेन्शन आहे आउटरमोस्ट लेयर सेलचं, इपिडर्मल सेल्सचं, आणि या रूट हेअर्सचं फंक्शन आहे टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ द रूट. रूटचा जो ॲब्सॉर्प्शनचा सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज करायचं काम आहे रूट हेअर्स रिजनचं. अँड द लास्ट रिजन इज रिजन ऑफ मॅच्युरेशन. शेवटचा रिजन आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन. रिजन ऑफ मॅच्युरेशन या ठिकाणी सेल हे पूर्णतः ग्रो होऊन मॅच्युअर झालेले असतात आणि या ठिकाणी जे सेल्स आहेत आपलं पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल कॉटेक्सचे सेल्स, त्यानंतर झायलम, फ्लोयम, वेरियस टाइप्स ऑफ सेल परफॉर्म देअर स्पेशल फंक्शन्स. तर पहा, रिजन ऑफ रूटमध्ये आपण 5 रिजन स्टडी केले. रिजन ऑफ रूट कॅप, त्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन टू द रूट अपेक्स. त्यानंतर मेरिस्टेमॅटिक रिजन, इट इज जस्ट प्रेझेंट जस्ट अबाव द रिजन ऑफ रूट कॅप, आणि या रिजनचं फंक्शन आहे डिव्हिजन ऑफ सेल, दॅट इज ह्याला आपण आणखी म्हणू शकतो रिजन ऑफ सेल डिव्हिजन. याच्या वरचा जो रिजन आहे त्याला म्हटलं आपण रिजन ऑफ सेल इलॉंगेशन, जिथे सेल हे इलॉंगेट होऊन रूटची लेंथ इन्क्रीज होते. आणि त्यानंतर आहे रिजन ऑफ रूट हेअर्स, हा महत्त्वाचा रिजन आहे. या ठिकाणी इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रूट, हे महत्त्वाचं फंक्शन आहे रूट हेअर्सचं. रूट हेअर्स हे ऑलवेज युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे आणि ते एक्सटेन्शन आहेत इपिडर्मल सेल्सचं. त्यानंतर लास्ट रिजन आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन, ज्या ठिकाणी सेल हे वेगवेगळ्या ठिकाणी मॅच्युअर होऊन आपापलं जे स्पेशल फंक्शन आहे ते परफॉर्म करतात. तर मित्रांनो, आपण इथे स्टडी केलं स्ट्रक्चर ऑफ रूट. रूटचं स्ट्रक्चर स्टडी केल्यानंतर स्पेशली आपल्याला स्टडी करायचं आहे स्ट्रक्चर ऑफ रूटमध्ये आपण स्पेशली रिजन्सचं स्टडी केलं. आता नेक्स्ट टॉपिक आहे टाईप्स ऑफ रूट्स. आता या ज्या 2 डायग्राम्स आपल्याला दिसत आहे, पहिली डायग्राम आहे टॅप रूट आणि सेकंड डायग्राम आहे ॲडव्हेंटिशियस रूट. तर आता ह्या ज्या 2 रूट सिस्टीम आहेत त्यामध्ये टॅप रूट सिस्टीम आणि ही आहे ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीममध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसतो आहे. टॅप रूट सिस्टीममध्ये हा जो मेन रूट आहे हा आपल्याला स्वोलन दिसतो आहे ना, प्रॉमिनंट दिसतो आहे. दिस इज द प्रायमरी रूट. दिस प्रायमरी रूट इज कॉल्ड ॲज टॅप रूट. या प्रायमरी रूटलाच आपण टॅप रूट म्हटलेलं आहे. हा थिक आहे आणि स्वोलन आहे ॲज कम्पेअर टू द सेकंडरी अँड टर्शरी रूट्स. त्यानंतर ॲडव्हेंटिशियस रूट्समध्ये आपल्याला सगळेचे सगळे रूट्स हे थीन आणि फायबर सारखे दिसत आहे. यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हा डिस्टिंग्विश करता येत नाही. सो दिस रूट सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज फायबरस रूट सिस्टीम. याला आपण फायबरस रूट सिस्टीम सुद्धा म्हणू शकतो. ही जी टॅप रूट सिस्टीम आहे ही आपल्याला जनरली डायकॉट प्लांटमध्ये पाहायला मिळते. ही आपल्याला डायकॉट प्लांट्समध्ये पाहायला मिळते, जेव्हा की ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम इज ऑलवेज प्रेझेंट इन मोनोकॉट प्लांट्स. टॅप रूट हा जो आहे त्यामध्ये हा जो प्रायमरी रूट दिसतोय आपल्याला हा खोलवर ग्रो झालेला आहे ना, जमिनीमध्ये खोलवर ग्रो झालेला आहे. प्रायमरी रूटची जी ग्रोथ आहे ही जमिनीमध्ये डीप इनसाइड, आणि हे जे फायबरस रूट आहे हे जास्त खोलवर ग्रो होऊ शकत नाही. हेन्स द फायबरस रूट्स कॅन नॉट बी ग्रो डीप इनसाइड द सॉइल. ते असे काही डिफरन्स आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहे. टॅप रूट सिस्टीम पहा, इथे आपण आता जे डायग्राम्स बघितल्या त्याचा आपण डिफरन्स इथे काढलेला आहे. टॅप रूट सिस्टीम यामध्ये एक्झाम्पल घेतलं आपण मस्टर्ड. मस्टर्ड जो डायकॉट आहे आणि ॲडव्हेंटिशियस रूटमध्ये एक्झाम्पल घेतलं आहे आपण व्हीट जो मोनोकॉट प्लांट आहे. यामध्ये आपण बघितलं सगळ्यात पहिले की जो टॅप रूट आहे हा नेहमी रॅडिकल हा एम्ब्रियोचा पार्ट आहे. एम्ब्रियोच्या रॅडिकल या पार्टपासून टॅप रूटची ग्रोथ होत असते
आणि ॲडव्हेंटिशियस रूट हा रॅडिकल सोडून इतर कुठल्याही पार्टपासून ग्रो होतो. इतर कुठलाही पार्ट जसं लीव्ह, स्टेम, ब्रांचेस एट्सेट्रा. त्यानंतर टॅपरूट सिस्टीम ही नेहमी आपल्याला दिसते डायकॉट प्लांट्समध्ये आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम ऑलवेज आपल्याला दिसते मोनोकॉट प्लांट्समध्ये. देन प्रायमरी रूट ऑफ द टॅपरूट इज थिक अँड प्रॉमिनंट. जसं डायग्राममध्ये आपण बघितलं की ह्याचा जो प्रायमरी रूट होता तो थिक आणि प्रॉमिनंट होता आणि यामधले जे ॲडव्हेंटिशियस रूटमधले सगळेचे सगळे रूट्स आपल्याला थिन आणि फायबरस दिसतात. प्रायमरी रूट ऑफ द टॅपरूट सिस्टीम इज लॉंग लिव्ड. कसा आहे हा? लॉंग लिव्ड आहे. प्लांटच्या लाईफनुसार हा जो प्रायमरी रूट आहे हा शेवटपर्यंत लिव्हिंग कंडिशनमध्ये असतो अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज लॉंग लिव्ड. जेव्हा की ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीममध्ये प्रायमरी रूट हा शॉर्ट लिव्ड असतो आणि प्रायमरी रूटची जागा सेकंडरी आणि टर्शरी रूट्स या घेत असतात. तर असा हा डिफरन्स आपण स्टडी केला आहे टॅपरूट सिस्टीम आणि ॲडव्हेंटिशियस रूट्समध्ये. नेक्स्ट टू दॅट स्टडी करणार आहोत आपण मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट. आता टॅपरूट जो आपण ओरिजिनल स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग जो प्रायमरी रूट असतो त्यालाच आपण टॅपरूट म्हटलं आणि तो थिक आणि सोलन असतो जनरली. आता इथे आपण स्टडी करतोय मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन म्हणजे काय? मॉडिफिकेशन is the process in which any organ changes its structure to perform the special function besides its original function. म्हणजे काय की मॉडिफिकेशन म्हणजे काय? कुठलाही ऑर्गन जेव्हा त्याला त्याच्या ओरिजिनल फंक्शन सोबत कुठलं तरी एक्सप्रेशन परफॉर्म करायचं असतं तेव्हा त्याला आपलं स्ट्रक्चर चेंज करावं लागतं. या चेंजला आपण म्हणू शकतो मॉडिफिकेशन. आपण मॉडिफिकेशन स्टडी करतो आहे टॅपरूटचा. या ठिकाणी हा मॉडिफिकेशन कुठल्या फंक्शनसाठी स्टडी करतो आपण? फॉर फूड स्टोरेज. फॉर फूड स्टोरेजमध्ये आपण इथे काही 3-4 डायग्राम बघतो आहे. यामध्ये आपल्याला एक आहे दिलेली कॅरोटची डायग्राम, दुसरी टर्निप, तिसरी शुगर बीट आणि चौथी जी डायग्राम आहे ती आहे बीटरूट. तर ॲक्च्युअलमध्ये हे जे मॉडिफिकेशन आहे टॅपरूटचं आहे. कशासाठी आहे? फूड स्टोरेजसाठी. जे एक्स्ट्रा फूड प्लांट तयार करतं आणि जे युटिलाइज होऊ शकत नाही असं फूड हे स्टोअर करून ठेवण्यासाठी रूट्स हे डेव्हलप झालेले दिसत आहे, मॉडिफाय झालेले दिसत आहे. तर यामध्ये हा जो पहिली जी डायग्राम आहे कॅरोटची, हा टाईप आहे कोनिकल रूट. शेप कसा दिसतो आपल्याला कॅरोटचा? इट्स अ कोनिकल शेप. कोनिकल म्हणजे कोन लाईक शेप, ब्रॉडर ॲट द बेस अँड टॅपरिंग टुवर्ड्स द ॲपेक्स. हा जो कोनिकल रूट आहे याचं एक्झाम्पल आहे कॅरोट आणि यामध्ये आपल्याला हा पण रूट आहे आणि याच्यामध्ये छोटे छोटे रूटलेट्स जे आहेत हे ग्रो झालेले दिसतात. त्यानंतर सेकंड जे आहे एक्झाम्पल या ठिकाणी पाहतो आपण शुगर बीट किंवा याला आपण रॅडिश म्हणतो है ना. रॅडिश हे सेकंड मॉडिफिकेशन आहे टॅपरूट सिस्टीमचं फॉर फूड स्टोरेज. हा जो टाईप आहे याला म्हणायचं आहे फ्युजिफॉर्म रूट. फ्युजिफॉर्म रूटचं एक्झाम्पल आहे रॅडिश. याचं बॉटनिकल नेम आहे राफॅनस सटायवस. आता या ठिकाणी याचा जो शेप दिसतो आहे आपल्याला या कॅरोटपेक्षा थोडा वेगळा आहे. हा जो शेप आहे हा फ्युजिफॉर्म आहे. फ्युजिफॉर्म म्हणजे द ब्रॉडर ॲट द मिडल. इथे मधात हा कसा असतो? ब्रॉड असतो आणि दोन्ही साईडला असा निमुळता झालेला दिसतो है ना, टॅपरिंग टुवर्ड्स बोथ द एंड्स. सो इट इज कॉल्ड एज अ फ्युजिफॉर्म शेप. हेन्स द सेकंड टाईप इज फ्युजिफॉर्म रूट. आणि तिसरा जो टाईप आहे बीटरूट आणि टर्निप, हे दोघांचा पण शेप आपल्याला ग्लोब्युलर दिसतो है ना. तर टॉप शेपचा जो रूट आहे याला म्हटलं आहे नॅपिफॉर्म रूट. नॅपिफॉर्म रूटचं एक्झाम्पल आहे बीटरूट. यामध्ये जो रूट आहे हा ग्लोब्युलर शेपचा किंवा टॉप शेपचा दिसतो आहे
आणि सडनली टॅपर करतो खालच्या साईडला अपेक्स रिजनला. सो इट इज ग्लोब्युलर अँड सडनली टॅपर टुवर्ड्स दी अपेक्स. तर आता असे आपण 3 टाईप्स या ठिकाणी स्टडी केले आहे. एक आहे कोनिकल रूट, दुसरा फ्युजिफॉर्म रूट आणि तिसरा आहे नॅपिफॉर्म रूट. ऑल दीज आर द मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट फॉर फूड स्टोरेज. फूड स्टोरेजसाठीचे हे मॉडिफिकेशन आपण या ठिकाणी स्टडी केले. नेक्स्ट टू दॅट पहा, आता ही जी डायग्राम आहे यामध्ये आपल्याला एक मोठा ट्री दिसतो आहे आणि त्याच्या भोवती काही आउटग्रोथ दिसते. ही जी आउटग्रोथ आहे हे तिसरे काही नाही आहे, म्हणजे दुसरे प्लांट्स नाही आहेत. आपल्याला प्लांट सारखं स्ट्रक्चर दिसतं आहे, बट इट इज द रूट्स ऑफ द सेम ट्री. या सेम ट्रीजचे हे काय आहे, रूट्स आहे. आता रूट्स आहे पण हे वरच्या साईडला ग्रो झालेले दिसत आहे, वरच्या साईडला ग्रो झालेले दिसत आहे. सो इट इज ऑल्सो द मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट. हे पण कसलं मॉडिफिकेशन आहे, टॅप रूटचं मॉडिफिकेशन आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, टॅप रूटचं मॉडिफिकेशन आपण नेक्स्ट फंक्शनसाठी स्टडी करतो आहे, फॉर रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन म्हणजे काय, तर रेस्पिरेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस. आता गॅसेसचं एक्सचेंज करण्यासाठी जनरली रूट्स हे सॉईलमध्ये जी एअर गॅप असते तिथून ऑक्सिजन मिळवत असतात. बट असे काही ट्रीज किंवा प्लांट्स जे मार्शी प्लेसेसमध्ये ग्रो होतात. ही जी प्लेस आहे ही मार्शी प्लेस आहे, जिथे सॉईल ही फुल्ली लोडेड आहे वॉटरने, है ना. त्याच्यामुळे सॉईलच्या इंटर मॉलिक्युलर स्पेसेस ज्या आहेत त्यासुद्धा वॉटरने फिल्ड झालेल्या आहे आणि फ्री ऑक्सिजन रूट्सला अवेलेबल होत नाही. यासाठी हे जे रूट्स आहेत त्यांची ग्रोथ ही थोडीशी विरुद्ध दिशेने होते, है ना. जसं रूटची ग्रोथ आपण बघितली डाऊनवर्ड डायरेक्शनला, पण या ठिकाणी रूट्सची ग्रोथ होत आहे अपवर्ड डायरेक्शनला. तर हे जे रूट्स आहेत, दीज रूट्स आर कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर्स. यांना काय म्हणायचं आहे, न्यूमॅटोफोर्स. आता हे जे न्यूमॅटोफोर्स आहेत, या न्यूमॅटोफोर्सची ग्रोथ ही वरच्या साईडला होते अपवर्ड डायरेक्शनने आणि यांच्यामध्ये स्पेशल काही पोर्स प्रेझेंट असतात फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी काही स्पेशल पोर्स यांच्या अपेक्सवर प्रेझेंट असतात. दिस पोर्स आर कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटोफोर्सचं फंक्शन आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर हे सुद्धा मॉडिफिकेशन आहे टॅपरूट सिस्टीमचं. जनरली मार्शी प्लेसेसमध्ये आपल्याला हे जे रूट्स आहेत हे ग्रो झालेले दिसतात. असे आपण 2 मॉडिफिकेशन स्टडी केले टॅपरूट सिस्टीमचे. एक पहिलं फॉर फूड स्टोरेज या फंक्शनसाठी आणि दुसरं फॉर रेस्पिरेशन. फूड स्टोरेजमध्ये आपण 3 टाईप स्टडी केले, कोनिकल रूट, फ्युजिफॉर्म रूट आणि नॅपिफॉर्म रूट. आणि रेस्पिरेशनसाठी आपण स्टडी केलं न्यूमॅटोफोर्स. जसं मॉडिफिकेशन आपण स्टडी केलं टॅपरूट सिस्टीमसाठी, तसंच आपल्याला मॉडिफिकेशन स्टडी करायचं आहे ॲडव्हेंटिशियस रूट्सचं. आता जे मॉडिफिकेशन आहे ॲडव्हेंटिशियस रूट्सचं, त्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी मॉडिफिकेशन स्टडी करणार आहोत. त्यापैकी पहिलं फंक्शन आहे सेम जसं टॅपरूटमध्ये आपण स्टडी केलं तर फॉर फूड स्टोरेज, है ना. जे एक्सेस फूड तयार झालेलं आहे त्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी ॲडव्हेंटिशियस सुद्धा काय होतात, मॉडिफाय होत असतात. यामध्ये आपण 2 टाईप स्टडी करणार आहोत, सिम्पल ट्युबरस आणि फॅसिक्युलेटेड ट्युबरस. त्यानंतर सेकंड फंक्शन आहे फॉर ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट. ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्ट ॲज अ ॲडव्हेंटिशियस रूट्स आर व्हेरी डेलिकेट. कसे असतात, डेलिकेट असतात, फायब्रस असतात आणि खूप डीपली ग्रो करत नाही, म्हणून त्या प्लांटला ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टची आवश्यकता असते. आणि अशा मेकॅनिकल सपोर्टसाठी ॲडव्हेंटिशियस रूटला आणखी थोडंसं मॉडिफाय व्हावं लागतं. यासाठी आपण 3 मॉडिफिकेशन स्टडी करणार आहोत, फ्रॉम स्टील रूट, क्लाइम्बिंग रूट्स, प्लँक रूट आणि बँड रूट्स. असे 5 ते 6 मॉडिफिकेशन आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. आणि लास्ट मॉडिफिकेशन आहे फॉर स्पेशल फंक्शन एपिफायटिक रूट आणि होस्टोरियम.
तर या सगळ्या मॉडिफिकेशनसाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ बघायचा आहे. त्यापूर्वी आपण आता जे काय स्टडी केलं त्याला एकदा रिवाईज करून घेऊया. पहा आपण काय काय स्टडी केलं. आपण स्टडी केलं सगळ्यात पहिले स्ट्रीम आणि शूट सिस्टीमला आपण या ठिकाणी स्टडी केलं कंपॅरेटिव्हली. इथे आपण बघितलं रूट सिस्टीम ही अंडरग्राउंड आणि डिसेंडिंग पार्ट आहे, जेव्हा की शूट सिस्टीम ही एरियल आणि असेंडिंग पार्ट आहे. रूट सिस्टीम हा होमोजिनस पार्ट आहे प्लांटचा आणि शूट सिस्टीम हा हेटेरोजिनस पार्ट आहे. रूट सिस्टीमची ग्रोथ ही ऑलवेज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आणि पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक असते. शूट सिस्टीमची ग्रोथ ही ऑलवेज पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक असते. फंक्शन जे आहे रूट सिस्टीमचं ते आहे ॲब्सॉर्प्शन आणि अँकरेज. आणि शूट सिस्टीमचे वेगवेगळे फंक्शन आपण या ठिकाणी स्टडी केले. त्यानंतर आपण स्टडी केलं रिजन्स ऑफ रूट्स. रिजन्स ऑफ रूट्समध्ये आपण 5 रिजन्सला स्टडी केलं. रिजन ऑफ रूट कॅप, मेरिस्टेमॅटिक रिजन, रिजन ऑफ सेल इलॉंगेशन, रिजन ऑफ रूट हेअर्स आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन. त्यानंतर आपण स्टडी केलं टाइप्स ऑफ रूट्स. टाइप्स ऑफ रूटमध्ये आपण 2 टाईपचे रूट स्टडी केले, ॲडव्हेंटिशियस रूट आणि टॅप रूट. ठीक आहे, ॲडव्हेंटिशियस रूट आणि टॅप रूट. टॅप रूटची आपण डायग्राम बघितली, त्यामध्ये टॅप रूट जो आहे तर टॅप रूट हा आपल्याला थिक आणि प्रॉमिनंट दिसतो. हा टॅप रूट रॅडिकलपासून ग्रोथ आहे आणि याची जी ग्रोथ आहे ही डीप इनसाइड द सॉईल होते आणि हा लॉंग लिव्ड असतो. जेव्हा की ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम ही फायब्रस आहे, ही खूप जास्त डीपली ग्रो करत नाही. त्यानंतर ही अदर कुठल्याही पार्ट्सपासून ग्रो होते आणि ही जनरली आपल्याला मोनोकॉट प्लांट्समध्ये पाहायला मिळते. हे आपण मॉडिफिकेशन स्टडी केले. त्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट सिस्टीमसाठी मॉडिफिकेशन आपण फंक्शनसाठी स्टडी केले आहे. पहिलं फंक्शन आहे फॉर फूड स्टोरेज आणि दुसरं आहे फॉर रेस्पिरेशन. फूड स्टोरेजमध्ये आपण 3 टाईप स्टडी केले, कोनिकल रूट, फ्युसिफॉर्म रूट आणि नॅपिफॉर्म रूट. सेकंड फंक्शनसाठी आपण स्टडी केलं फॉर रेस्पिरेशन. हे जे रूट्स त्याला न्यूमॅटोफोर्स म्हटलं जातं आणि हे जनरली मार्शी प्लेसेसमध्ये ग्रो होतात. तर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीमचे मॉडिफिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. थँक्यू. तर झालेल्या टॉपिकवर आपण काही MCQ सॉल्व करूया. पहा क्वेश्चन नंबर 1, विच इज नॉट द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट. यापैकी कुठला पार्ट हा व्हेजिटेटिव्ह पार्ट नाही आहे. पहा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत तुमच्या समोर. ऑप्शन ए स्टेम, बी रूट, सी फ्लावर आणि डी लीफ. तर यातला कुठला पार्ट व्हेजिटेटिव्ह पार्ट नाही आहे. तर आपण बघितलं फ्लावर इज द ओनली पार्ट विच इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कोणता आहे? फ्लावर हा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इतर बाकी सगळे कोणते पार्ट आहेत? व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत प्लांटचे. स्टेम, रूट, लीफ ऑल आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, टॅप रूट सिस्टीम प्रेझेंट इन. टॅप रूट सिस्टीम कशामध्ये प्रेझेंट आहे? ऑप्शन ए व्हीट, बी मस्टर्ड, सी राईस आणि डी ज्वार. आता या ऑप्शनला आपण जर ऑब्झर्व केलं तर व्हीट, राईस, ज्वार ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ मोनोकॉट. सगळेच्या सगळे एक्झाम्पल कसले आहेत? मोनोकॉटचे. आणि टॅपरूट सिस्टीम ही फक्त कशामध्ये प्रेझेंट असते? डायकॉट प्लांटमध्ये असते. आन्सर आहे ऑप्शन बी मस्टर्ड. क्वेश्चन 3, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक ग्रोथ इज द कॅरेक्टर ऑफ. पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक आणि हायड्रोट्रॉपिक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या टुवर्ड्स आणि वॉटर
टुवर्ड्सची ग्रोथ जी आहे ही फक्त आणि फक्त कशामध्ये पाहायला मिळते आपल्याला, रूट्समध्ये. स्टेमची ग्रोथ ही पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक असते. लीफ हा पण शूटचा पार्ट आहे, म्हणून ऑप्शन बी आन्सर आहे रूट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. टॅपरूट डेव्हलप्स फ्रॉम. टॅपरूट हा कशापासून डेव्हलप होतो? ऑप्शन ए रॅडिकल, बी प्ल्युम्यूड, सी सीड आणि डी ब्रांच. तर टॅपरूट हा एकमेव रूट असा आहे जो रॅडिकलपासून डेव्हलप होतो आणि इथे आपण बघितलं ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम ही ब्रांचेस किंवा स्टेमपासून ग्रो होत असते. तर टॅपरूट सिस्टीमचं डेव्हलपमेंट कुठून होत आहे? रॅडिकलपासून. सो ऑल दीज आर द 4 क्वेश्चन्स जे आपण सक्सेसफुली सॉल्व केलेले आहे. थँक्यू सो मच.